माझा व्यवसाय आहे GT पेस्ट कंट्रोल. 80च्या आसपास 77 साली वडिलांचं निधन झालं, 80 साली आईचं निधन झालं. आम्ही 5 भाऊ, सर्व पोरक्या झालो. कोण कुठं सर्व्हिस करायचा प्रयत्न करतंय, कोण सर्व्हिसला लावत नव्हतं. माझी तशीच परिस्थिती, मी काय करावं हा प्रश्न होता. कसं बसं 120 रुपयाच्या पगारावर मी कामाला लागलो फाईलच्या कारखान्यामध्ये. तिथंही 10 मिनटं उशीर गेले की 10 रुपये कट व्हायचे. हातात काय मिळायचं. ती नोकरी 2 महिन्यात सोडली. दुसरी नोकरी शोधायसाठी प्रयत्न केला, 3 महिने त्यात गेले. अशीच एक नोकरी 130 रुपये महिन्याची मला मिळाली मेजर रामकृष्ण गाडगिळ यांच्याकडे. फॉगिंग मशीनची दुरुस्ती करण्याचं काम मला मिळालं. विठ्ठलराव गाडगिळ खासदार, दळणवळण मंत्री होते, त्यांचे ते भाऊ मेजर गाडगिळ यांच्याकडे मी कामाला सुरुवात केली. त्या मशीनचा जॉब असल्यामुळं मला काहीतरी शिकायला मिळालं, हे इथूनही मी त्यात लक्ष घातलं. माझी चलाकी बघून मला संपूर्ण भारतात पाठवण्याचं काम मेजर गाडगिळांनी केलं. संपूर्ण भारतात जायचो. हेल्थ ऑफिसर, सॅनिटरी इन्स्पेक्टर, लेबर यांना फॉगिंग मशीनच्या संदर्भात केमिकल कसं वापरायचं, किती वापरायचं या संदर्भातली माहिती देत गेलो. माझा टॅलेंट त्यांनी ओळखून मला संपूर्ण जबाबदारी भारताची दिल्यावर आता मी पुढं काय करावं हा प्रश्न पडला. माझं स्वतंत्र काहीतरी मला विचार केला पाहिजे. ह्या गोष्टीने मी विचार केला, पण विचार करण्यासाठी पैसा खिशात नाही आहे, म्हणून नोकरीच परत करायचं धाडस केलं. बजाज ऑटोमध्ये कॉल आला सर्व्हिसला, इंटरव्ह्यू दिला, पण तिथं सांगण्यात आलं की ह्या माणसाला घेऊ नका, ह्याच्यात टॅलेंट आहे, ह्याला दुसरा काहीतरी जॉब देता येईल आपल्याला. तिथून तो मार्ग मोकळा आला. शेवटी बजाज ऑटोमध्येच औषध मारण्याचं काम मला 85च्या आसपास मला मिळालं. पाठीवर पंप घेऊन औषध मारायला सुरुवात केली. ढेकून झुरळ पाली हा शब्द लोकांच्या तोंडात काढत, मी काढत, त्याचं स्वतः काम करत, लोकांना मी त्याचा रिझल्ट देत गेलो. हे काम 2 वर्ष केल्यानंतर स्वतः एक कामगार घेतला. कंपन्यांची कामं वाढली. सुरुवातीला व्यंकटेश्वर ॲचेरीमध्ये उंदीर कंट्रोल करण्यासाठी मला बोलवण्यात आलं. मी 15 दिवस इथं डेमो दिला आणि अतिशय उंदीर कंट्रोल करून दिले. डॉक्टर बी व्ही राव हे व्यंकटेश्वर ॲचेरीचे मालक होते. आज आशिया खंडातली 1 नंबर पोल्ट्री इंडस्ट्रीज. त्यांनी मला आणखीन कामं वाढवून दिली. मी संपूर्ण महाराष्ट्रात कामं करायला लागलो उंदीर कंट्रोल करण्यासाठी. जिथं पोल्ट्री तिथं गायकवाड हे समीकरण होत गेलं. म्हणजे पोल्ट्री इंडस्ट्रीजमध्ये उंदरांना किती महत्त्व होतं हे डॉक्टर बी व्ही रावांना माहिती होतं. एका उंदरापाठीमागे 10 उंदीर असतात. एक उंदीर 20 ग्रॅम अंडे खाऊन 80 ग्रॅम धान्याची नासाडी करतो आणि त्याच्यापासून साल्मोनिया नावाचा रोग होतो आणि किती पक्षी मरतात हे त्यावेळेला त्यांना माहीत होतं. आणि मला फक्त पैसे कमवायचे होते, माझं पोट भरायचं होतं, म्हणून मी उंदीर कसं कंट्रोल होतील ह्याच्या पाठीमागे चिंतित होतो. हजारो प्रयोग केले, नको ते प्रयोग केले. काही डॉक्टर VC पालेकर आहेत, यांना मार्गदर्शनासाठी बोलवण्यात आलं, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलं, त्याच्यामध्ये मी तज्ञ आलो. त्याच्यानंतर हा पोल्ट्रीला एक धक्का बसला की बर्ड फ्लू, गंभीर हा रोग आले. माझी पैसे आणण्याची जी ही होती क्षमता ती कमी होऊन गेली. आता मला त्याच्यातनं आर्थिक फटके बसायला लागले. पण मी माझं स्वतःला सावरण्यासाठी, माझ्या पाठीमागे जे 4-5 काम करत होते त्यांना सावरण्यासाठी मी लाईन चेंज करून घेतली. मी एक्सपोर्ट फ्युमिगेशनकडे वळलो. एक्सपोर्ट फ्युमिगेशन ही प्री कन्स्ट्रक्शन अँटी टर्माइट ट्रीटमेंट. ज्या वेळेला बिल्डिंग उभारली जाते त्यावेळेला त्याला पायाला वाळवी लागू नये म्हणून एक केमिकल टाकले जातं. त्याच्यात मी शिरलो. आणि एक्सपोर्ट फ्युमिगेशन भारतामधनं जेवढा काही एक्सपोर्ट परदेशात जातो त्या जाणाऱ्या मालाला कीड लागू नये ह्याचं प्रशिक्षण मी माझ्या सहकाऱ्यांमार्फत घेतलं आणि ते एक्सपोर्ट फ्युमिगेशनची लाईन मी कार्यरत घेतली. आज भारतामध्ये, गुजरातमध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, दिल्ली, गोवा अशा ठिकाणी आपल्या ब्रँचेस आहेत. आत्ता आम्ही नुकतीच सिंगापूरमध्येही ब्रांच ओपन केलेली आहे. हे काम करत असताना एक मोठा अपॉर्च्युनिटी आली की नॅशनल डिफेन्स अकॅडमी, एक देशामध्ये सर्वोत्कृष्ट मोठी अकॅडमी. तिथं भारताच्या संरक्षण फळीतील जवान तयार होतात. अशा जवान ज्या बॅरकमध्ये राहतात त्याला स्क्वॉड्रन म्हणतात. तिथं मोठ्या प्रमाणात ढेकणांचा प्रॉब्लेम होता. आता तुमच्यासारख्या ऐकणाऱ्या माणसाला ढेकून झुरळ हे जरा वेगळंच वाटत असेल, पण माझ्यासाठी एक चॅलेंज होतं ते. अशा ठिकाणी 2000 जे कॅडेट राहतात त्यांच्या ठिकाणी मी ढेकून कंट्रोल करण्याचं काम एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं.
तिथं एक 5-50 आमच्या सर्व मदतगारांनी मी एक कौशल्याने तिथं आम्ही ते काम केलं फ्युमिगेशन पद्धत. आणि अक्षरशः तिथं ढेकणाचा पाऊस पडला. आम्ही एनडीएचे कमांडंट डेप्टी कमांडंट कर्नल सगळे आमच्यावर खुश झाले. हा माझा तो पहिला प्रयोग होता. आणि तिथून आम्हाला एक वेगळी दिशा मिळाली की एवढ्या मोठ्या नॅशनल लेवलला आपण काम करू शकतो, याचा एक आत्मविश्वास आला. तिथं आम्हाला कन्झर्वन्सीची कामं मिळाली. मी 2 कामगारावरून 4 कामगार गेलो, 4 कामगारावरून 100 कामगारावर गेलो. आज हे काम करता करता मी 500 कामगार आत्ताच्या परिस्थितीला मी हँडल करतो. आणि हे एक आनंदाची बाब आहे. स्वतःचं पोट भरण्यासाठी मी जे काय धडपडत होतो त्यातनं मी स्वतःला सावरून गेलो. सावरता सावरता 2 माणसं घेतली, 4 माणसं घेतली. आज 400 लोकांचं कुटुंब हाताळण्याचं काम माझ्याकडनं होतं. ह्याच्यासारखं भाग्य मला अजून काय पाहिजे. ह्या काम करत असताना मगरपट्टा सिटी आशिया खंडातली एक सर्वात मोठी मगरपट्टा सिटी म्हणून नावाजल्या गेलेली आहे. अशा मगरपट्टा सिटीचं माझ्याकडनं पेस्ट कंट्रोलचं काम मी त्यांना करून दिलं. त्याला क्वालिटी मेंटेन करून दिली. त्यांचा माझ्यावर एक मोठ्या प्रमाणात विश्वास बसला. हा एक माझ्यासारख्या अभिमानाच्या पेस्ट कंट्रोल कंपनीसाठी एक चांगली बाब घडून आली होती. त्यानंतर पुणे महानगरपालिकेमध्ये भारतामध्ये कॉमनवेल्थ गेम झाल्या. त्या कॉमनवेल्थ बालेवाडीला झाल्या. तिथं भारतातले आणि परदेशातले सर्व खेळाडू आले होते. ऑर्चिड हॉटेल आणि विट्स हॉटेल तिथं आहेत. त्या हॉटेलमध्ये परदेशी खेळाडू आले होते. प्रत्येक 2-3 रूममध्ये त्यांना उंदरांचा सुळसुळाट दिसला. एकमेकात कुजबूज झाली. मेलवर मेल पसरायला लागले. आता आपल्या ह्या महानगरपालिकेच्या लोकांना, जिथं पवन साळवे डॉक्टर होते, त्यांना हा प्रश्न पडला की आपण हा प्रश्न कसा सोडवायचा. त्यांच्यासमोर माझं नाव आलं. माझ्या सहकाऱ्यांनी आम्ही तिथं जाऊन त्यांच्याशी जे 71 देशाची कोऑर्डिनेटर कमिटी होती, त्यांना सगळ्या प्रश्नांची आम्ही उत्तरं दिली. त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि आम्ही केवळ 4 तासात तिथं 8 ते 10 उंदीर लगेच त्यांना सापडून दाखवले. तेव्हा त्यांच्याकडं जीवाजीव आला. ते हॉटेल सोडून जायचे होते, ते त्यांच्या मनात विसरून गेले. दुसऱ्या दिवशी बालेवाडीमध्ये आम्ही 25 ते 30 उंदीर त्यांना मारून दाखवले. हा माझ्या दृष्टिकोनातून अतिशय मोठा आणि अभिमानाचा भाग होता की मी माझ्या देशाची इज्जत राखण्यात यशस्वी होऊ शकलो. आज ते लोक जर हॉटेल सोडून गेले असते तर आज माझ्यासारख्याच्या आणि आपल्या देशाची हा कमीपणा होता किंवा यांच्या देशात असे प्रकार होतात, चला आपण दुसरीकडून हायजीनच्या दृष्टीने चांगल्या ठिकाणी जाऊ. हा एक मलासुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे की मी अशा चांगल्या ठिकाणी एक चांगली क्वालिटी मेंटेन करू शकलो. हे काम करत असताना गुजरातमध्ये आम्ही एक्सपोर्ट फ्युमिगेशनमध्ये जहाजं फ्युमिगेशन करतो. म्हणजे ढेकून झुरळं उंदीर मारणारा माणूस आज जहाजाचं फ्युमिगेशन करू शकतो. हा व्यवसाय किती मोठा आहे. हेल्थ डिपार्टमेंटमध्ये 50,000 करोडचा ह्याचा टर्नओव्हर होतो. पेस्ट कंट्रोल इंडस्ट्रीजमध्ये 20,000 करोडचा ह्याचा टर्नओव्हर होतो. पेस्ट कंट्रोलमध्ये लागणारे प्रॉडक्ट आहेत जे ग्लू पॅड आहेत, गुड नाईट आहेत, अशा प्रॉडक्टवर 10,000 करोडचा व्यवसाय होतो दर वर्षाला. अशा मोठ्या प्रमाणामध्ये हा व्यवसाय करत असताना एक किती मोठं कार्यक्षेत्र आहे. मी एवढा जर होत असेल तर माझ्या दलित बांधवांना मी जर हे शिकवलं सांगितलं तर ह्याच्यातला प्रत्येक नागरिक हा पेस्ट कंट्रोल करू शकला तर स्वतःचं पोट भरून तोसुद्धा 2-4 लोक कामाला लावू शकेल, याचा आत्मविश्वास माझ्याकडे आहे. आणि मी अभिमानाने सांगू शकतो की आज डिकीने जे काय केलं ते खूप चांगलं केलं. आणि ह्याच्या अगोदर केलं असतं आज हजारो माझ्यासारखे युवक तयार झाले असते. तरीसुद्धा अजून वेळ गेलेली नाही. इथला येणाऱ्या प्रत्येक बांधवांनी डिकीशी संपर्क साधून आपला परिचय करून त्यांच्याकडनं माहिती करून घेतलं तर ह्याच्यातला यशस्वी उद्योजक हा निर्माण होईल याची मला खात्री आहे. धन्यवाद. इसका इस्तेमाल किया जाता है. डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया इसके लिए इसका इस्तेमाल हो जाता है. ये है रोडेंट बेस्ट स्टेशन. चूहा कंट्रोल करने के लिए इसका इस्तेमाल किया जाता है. जब पूरी इंडस्ट्री रहती है और पूरी इंडस्ट्रीच्या आजूबाजूला हा ट्रॅप लावले जातो. त्याच्यामध्ये हा ग्लू पॅड ठेवलेला आहे. ग्लू पॅडला उंदीर चिकटून त्याच्यामध्ये तो चिकटून बसतो. हा त्याच्या पाठीमागचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर ही सिंगापूरवरून आणलेली आहे. हा कॉकरोच कंट्रोलसाठी याचा उपयोग केला जातो. म्हणजे 35 ml 35 ग्रामचा हा जेल आहे आणि हे इम्पॉर्टंट आहे. एक डॉट हा लावला तर
साधारणतः 25 ते 30 झुरळं त्याच्या पाठीमागे भरली जातात. हे त्या पाठीमागचं वैशिष्ट्य आहे. एक्सपोर्ट फ्युमिगेशन ऑस्ट्रेलिया अप्रूव्ड आहे. ISPM रजिस्टर्ड ॲज अ स्टँडर्ड ऑफ फायटो मेजर आणि IPPC इंटरनॅशनल प्लांट प्रोटेक्शन कन्व्हेन्शन जवळजवळ 145 देशांनी एकत्र येऊन फ्युमिगेशनच्या संदर्भात केलेली संस्था आहे. आंतरराष्ट्रीय देशामध्ये ह्या देशातला माल परदेशात जाऊन त्याला कीड न लागण्यासाठी तिथून फ्युमिगेशन केले जातं. त्याला इंटरनॅशनल स्टँडर्ड फायटो मेजर म्हणतात आणि हे GT पेस्ट कंट्रोलच्या माध्यमातून केले जातं. आज महाराष्ट्रात संपूर्ण देशात गुजरात, दिल्ली, गोवा, सिंगापूरमध्ये सुद्धा त्या पद्धतीचं आम्ही फ्युमिगेशन करतो.